अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयातील स्वच्छतेच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे। लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा असतानाही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अस्वच्छता व दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला जात असून आरोग्य सेवक देखील आता फक्त नावालाच राहिले आहेत। अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छतेनंतर आता जिल्हा स्त्री रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रुग्णालय परिसरातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचे वातावरण असल्याचा आरोप करण्यात येत आहे। विशेषतः रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तयार करण्यात आलेला 20वा परिसर अत्यंत अस्वच्छ अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे। या ठिकाणी दुर्गंधी, साचलेली घाण आणि अपुरी स्वच्छता यामुळे नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे। उपचारासाठी येणाऱ्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छ वातावरण मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर स्वच्छतेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा प्रत्यक्ष उपयोग होतो का? कंत्राटदारांकडून नियमानुसार काम केले जाते का? तसेच कामांची नियमित तपासणी होते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थेचे स्वतंत्र लेखापरीक्षण करून वस्तुस्थितीची पाहणी करावी आणि त्रुटी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आपल्याला रुग्णसेवक म्हणून घेणारे देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना नेमकी दाद मागावी तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे।